यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्रासाठी आता पाकिस्तानी टूलकिट ऍक्टिव्ह झाले। पाकिस्तानी यूट्यूबर ज्योतीच्या समर्थनार्थ पुढे आलेत। पाकिस्तानी यूट्यूबर हिरा बैतुलनं ज्योतीच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे। ज्योतीला टार्गेट केले जात असल्याची पोस्ट हिराने केली। याच हिरासोबत ज्योतीचा व्हिडिओ देखील समोर आलाय। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यानचा हा फोटो असल्याचं समोर आलेलं आहे। हिंदुस्तानी पाकिस्तानी बहन बहन सिस्टर सिस्टर बहन बहन सिस्टर सिस्टर भारताशी गद्दारी करणाऱ्या यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राला पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानी यूट्यूबर सरसावलेत। भारताची संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या ज्योती मल्होत्राचा पाकड्यांना पुळका आलाय। गद्दारी करणारी ज्योती आमची बहीण असल्याचं पाक यूट्यूबर हिरा बैतुलनं म्हटलंय। ज्योती मल्होत्राच्या समर्थनार्थ आता पाकिस्तानी टूलकिट ऍक्टिव्ह झालंय। पाकिस्तानी यूट्यूबर हिरा बैतुलनं ज्योतीच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे। ज्योतीला टार्गेट केलं जात असल्याची पोस्ट हिरानं केली आहे। याच हिरासोबत ज्योतीचा व्हिडिओही समोर आलाय। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं समोर आलंय। हिंदुस्तानी पाकिस्तानी बहन बहन सिस्टर सिस्टर ऐसा कुछ लग ही नहीं रहा कि ये पाकिस्तानी है मैं हिंदुस्तानी हूँ। तो सेम ही लग रहे हैं ना, आंखों के लेंस देख लो मिला ले जरा। अब मैं कह सकती हूँ हिंदू और मुस्लिम हो चाहे या इंडियन और पाकिस्तानी हो, मुझे तो कुछ डिफरेंसेस नजर नहीं आ रहे। और ये इस साल का नारा होना चाहिए, कोड होना चाहिए, सिस्टर कोड। यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। दरम्यान तिच्या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। ज्योतीनं पाकिस्तानच्या ISI कडून पैसे घेतल्याची माहिती समोर आली आहे। मागील 2 वर्षात ज्योतीनं 3 वेळा पाकिस्तानचा दौराही केला। दरम्यान या दौऱ्यात तिनं ISIच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। तसंच या अधिकाऱ्यांनी तिची चांगलीच खातिरदारी केली होती। ज्योती मल्होत्रा ISI कडून पैसे घेत होती। पाक दूतावासात ज्योती पाहुणी म्हणून गेली होती। ज्योतीची पाकिस्तानात फिरण्याची व्यवस्था ISIनंच केलेली होती। हेरगिरीच्या बदल्यात ज्योतीला पैसे मिळत असल्याची माहिती पाकिस्तानी नेत्यांसोबत ज्योतीचे अनेक व्हिडिओ ISI एजंट अली आणि शाहिदलाही ज्योती भेटली होती। शाहिदचा नंबर जट रंधावा नावानं ज्योतीनं सेव्ह केला होता। भारत विरोधी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा तिच्यावर आरोप आहे। ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्त दानिशच्या देखील संपर्कात होती। दानिशनं ज्योतीला पाकिस्तानचा विजाही दिला होता। मेरे से पुलिस वाले की कोई बात हुई नहीं है ना, कल लड़की से बात हुई, कुछ भी नहीं बोला। पापा वकील करना पड़ेगा और कुछ बात नहीं हुई। नहीं, वकील तो करना पड़ेगा, लेकिन ये बताया कि मुझे किस वजह से गिरफ्तार किया है या उसके ऊपर जो आरोप लगाए हैं पुलिस ने वो झूठे हैं सही हैं, कुछ बताया आपने? कितनी देर बात हुई थी आपकी? कहाँ पे? मेरी तो 5-7 मिनट बात हुई है। 5 मिनट बात ही को नहीं हुई वहाँ तो, बस वकील इतनी बात हुई, वकील करना है, बाकी कुछ नहीं बात हुई। भारताशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी बहीण म्हणता आहेत। त्यामुळे पहलगामच्या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानच होता हे आता जग जाहीर झालंय। त्याचा बदला भारतानं दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून घेतलाय। आता घरभेदी शोधून काढणं सुरू आहे। ज्योती मल्होत्राच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। ज्योतीला यासाठी कुणी मदत केली, यात आणखी कोण सहभागी होतं याचा छडा लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।